नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. काल इंडियाची मॅच झाली. काल व्हिडिओ करू शकलो नाही काही कारणास्तव. आज करतो आहे. इंडिया मॅच हरली आणि सिरीजसुद्धा हरली. हिस्ट्रीमध्ये इंडियन क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाईम इंडिया सिरीज हरली न्यूझीलंड विरुद्ध. तर खूप लाजिरवाणी पण आहे गोष्ट आणि खूप काय बोलतात त्याला, फॉलबॅक झाला इंडियन क्रिकेटमध्ये अचानक, माहिती नाही. आणि न्यूझीलंड आपल्याला हल्ली गेली काही वर्ष खूप म्हणजे खूप अशी वरचढच जाते प्रत्येक ठिकाणी. वर्ल्ड कप म्हणा, फायनल, सेमीफायनल. न्यूझीलंड आपल्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील फर्स्ट टाईम आपण जेव्हा आलो तेव्हा त्यांनीच हरवलं. 19च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलला पण त्यांनीच हरवलं. परत आता ह्या आपण 50 ओव्हरचा जो ऑस्ट्रेलियाबरोबर फायनल हरलो त्याच्यामध्ये पण सेमीफायनलला जवळजवळ त्यांनी मॅच काढली होती, पण नशीब. तर तशीच न्यूझीलंड खूप आपल्याला सध्या टफ देते. एवढीच कंट्री आहे छोटी, कुठून प्लेयर आणतात कसे. आणि त्यांची टीम पूर्ण स्ट्रेंथवाली पण नव्हती. बरेचसे मिसिंग प्लेयर, विलियमसन नव्हता, बोल्ट म्हणजे हे रिटायर झालेत. पण विलियमसन तसा खेळू शकणारा प्लेयर आहे, पण नाही तो. अजून 2-3 ते सेंटनर नाही आहे. तरीसुद्धा अशी टीम, इनएक्सपिरियन्स बॉलिंग अटॅक होता पूर्णपणे, तरीसुद्धा सिरीज जिंकली. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं तो म्हणजे डॅरेल मिचेल. तो काय इंडियाच्या अगेन्स्ट काय स्पेशल नाश्ता करून येतो हो काय माहिती नाही. तो जी मॅच हरलेली आहे त्याच्यामध्ये पण त्याची सेंचुरी, 50+ रन्स आहेत. आणि जिंकलेल्यामध्ये सुद्धा त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज राहिला तो. तर कालसुद्धा त्या लोकांची 3 विकेट लवकर गेले होते काल. 60वर 3 विकेट होते, तरीसुद्धा त्या लोकांनी फिलिप्सबरोबर पार्टनरशिप केली. काल खूप तो सांभाळून केला. फिलिप्सचा फॉर्म एवढा चांगला नव्हता. हळूहळू खेळून नंतर त्याने जो काय दोघांनी इंडियाचा समाचार घेतला आहे बॉलर लोकांचा, काबिले तारीफ होता. तर त्या लोकांनी ते 38 केले 50 ओव्हर्समध्ये. दोघांनी पण सेंचुरी मारली. मग तरी ते लोक एवढे चांगले खेळले तर मला वाटलेलं आहे इंडिया ही चेस करेल. 338 चेस करण्यासारखे स्कोर होता. एवढं काय हे पण पिच पण तसं म्हणजे ना स्विमिंग होतं, ना एवढं बाउन्सी होतं, ना स्पिनला एवढं मदत करणं. पण माहिती नाही, इंडियाची बॅटिंग तशी व्हायला पाहिजे तशी झाली नाही. फक्त कोहली आणि तो नितीश रेड्डी आणि हर्षित राणा सरप्रायझिंगली 50 केले त्यांनीसुद्धा. रोहित शर्मा, शुभमन गिल यांच्याकडून खूप अपेक्षा होती. रोहित शर्माची ही सिरीज पाहिजे तशी गेली नाही. 3ही मॅच तो लवकर आऊट झाला, 23-24 वगैरे. शुभमन गिल गेले 2 मॅच 50+ करून आऊट होत होता. चांगल्या टचमध्ये तसं होता तो. सुरुवातीला चांगले अटॅकिंग शॉट खेळला तो, पण नंतर आत येणाऱ्या बॉलला एवढा लेट झाला. स्टंप आणि पॅडच्या मध्ये गॅप, बॅट आणि पॅडच्यामध्ये गॅप होती, त्याच्यातून बॉल मस्त आरामात गेला. त्याची लेट आली बॅट. तर हे लोक खेळले नाही. त्यात श्रेयस अय्यर ज्याच्याकडून खूप अपेक्षा होती की तो चांगला कमबॅक, पहिल्या मॅचमध्ये चांगला 47 केलेली. नंतर के. एल. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण हे दोघं लवकर आऊट झाले आणि तिथेच खूप सेटबॅक झाला. आणि कोहली एकटाच खेळत राहिला. त्याला नितीश रेड्डीने थोडी साथ दिली, पण ती पार्टनरशिप थोडी अजून मोठी व्हायला पाहिजे होती. तरीसुद्धा लास्टला म्हणजे असं वाटलेलं की इंडिया लवकर ऑल आऊट होणार आणि हरणार. पण हर्षित राणाने पण कोहलीला चांगली साथ दिली आणि 50+ रन त्यांनी पण केले आणि चांगला खेळला, बॅटिंग मस्त केली. त्यांची पण पार्टनरशिप जर एंडपर्यंत खेळली असते तर मॅच जवळजवळ जिंकलोच होतो आपण. पण तो हर्षित राणा आऊट झाला आणि सेम ओव्हरमध्ये सिराज. त्यामुळे कोहलीला काय आता म्हणजे प्रत्येक बॉल मारण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या ह्याच्यातच त्याचं विकेट गेला. इंडियन बॉलर सध्या, मी बॉलरला हे करीन, थोडं खूप जास्त रन दिले त्याचे. इंडियामध्ये मॅच होतात आहे, स्पिनरला विकेट नाही मिळत आहे, कमाल. त्या लोकांच्या स्पिनरनी पार्ट टाईम जो फिलिप्स आहे टाईट लाईन टाकली. विकेट जरी मिळालं नसेल
रेड बॉलिंग टाईट होती आणि त्यांचा जो नवीन स्पिनर आहे जो साईडनर ज्या जागेवर खेळतोय काय लिंक्स काय असं काहीतरी नाव आहे त्याचं, तो एवढी चांगली बॉलिंग टाकतोय. डेब्यू केला त्याने आणि ते लोक इंडियामध्ये येऊन एवढी चांगली बॉलिंग, इंडियन जडेजा, कुलदीप या लोकांना किती 6 रन्स पर ओव्हरपेक्षा गेले, जास्तच गेले. तर खूप गोष्टी आहेत. बॅटिंग पण जशी पाहिजे तशी झाली नाही. तर गौतम गंभीरसाठी खूप चॅलेंजेस आहे बघ. कारण इतकी वर्षापासून इंडिया खेळते आहे न्यूझीलंड. इंडियामध्ये तर इंडियाला हरवणं टेस्टमध्ये ODI म्हणा खूप मुश्किल जात होतं. पण हल्ली न्यूझीलंडने इंडियाच्या मध्ये येऊन दोन्ही गोष्टी केल्या. टेस्टमध्ये पण हरवलं आहे आणि ODIमध्ये सुद्धा आता सिरीज विन केले. तर खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता बघूया ODI चालू होते. T20 चालू होणार आहे. तर त्याच्यामध्ये थोडं काहीतरी हे करतील असं वाटतं आहे. कारण बॅट्समन ते आपले जे आहेत T20चे ते पूर्ण ओपन माइंडने खेळणार आहेत आणि T20 आहेच गेम तसा आर्यपार. तर बघूया काय होतं. पण खूप वाईट वाटलं हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाईम झालं की न्यूझीलंडबरोबर आपण इंडियामध्ये हरलो सिरीज. ठीक आहे, बघू काय होतं. अंडर-19 वर्ल्ड कप पण चालू आहे. त्याच्यामध्ये देखील इंडियाने 2 मॅचेस जिंकले आहेत बांगलादेशबरोबर. त्या दिवशी डकवर्थ नियमाच्या अंतर्गत 18 रन्सने विन केलं. परत USA ला पण त्या दिवशी हरवलं इझिली. तर इंडियाच्या अंडर-19 वर्ल्ड कप टीमला ऑल द बेस्ट. अशाच चांगले मॅच खेळा, चांगला गेम परफॉर्मन्स दाखवा आणि फायनलपर्यंत या. मित्रांनो, अजून आता जास्त काय आहे पण आता उद्यासाठी ठेवतो थोडंसं. असेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.